डावल मलिक बाबा. किरणे अरे काय करू राहिला? अरे किरणे तू येणार का रे? असं काय करतो डोक्यात पण आणू नको. अरे मग काय करू, एक तो नोकरी भेटा ना आणि कर्ज मोकळं झाले. आता तू सांग बरं काय करू मी. अरे किरणे तेवढी दावल मालकाची सेवा करतो, त्याच्यावर जर विश्वास ठेव. अरे विश्वास तर आहे रे. अरे मला सकाळी फोन आला माझ्या मित्राचा, त्याने आपल्याला पुण्याला नोकरी पाहिली. उद्या सकाळची गाडी आपल्याला. खरं? हा वावरून ठेव, उद्या सकाळी जायचं आपल्याला. लवकर चाल. सोन्या, अरे सोन्या सोन्या, काय अरे रे? काय ते गाणं ऐकत बसला राव, तुला कावाच आवाज देऊ राहिलो मी. हा बोल काय. अरे आपल्या नोकरीचं काम होईल ना रे? किरण्या टेन्शन घेऊ नको, माझ्या मित्राने आपल्याला चांगली नोकरी पाहिलेली. तो म्हणलाय तुम्ही या, तुम्हाला नोकरी 100% लागल. आणि एवढा काय लोड घेतो रे? आपल्या माग आपल्या दावल मालिकचा हात आहे ना, चाल तू. अरे सोन्या तसं नाही रे, मला घरच्यांना लय पैसे पाठवलं राव. किरण्या तू असं लय टेन्शन घेतो राव. आता जर टेन्शन घेत बसला ना, अशी बडबड करत बसला आपली गाडी उकळून जाईल. चल लवकर. अरे इकडे अरे तेवढं नारळ फोडून द्या. चल नारळ फुट. तू येडा बिडा का रे? आपला टाइम किती व्हायला? जाऊ दे अरे, चांगल्या कामाला चाललो आपण. चल, येतो नारळ फुट. ए किरण्या, अरे मंदिरात तरी ये बा पाया पाडायला. ए सोन्या तू आवर बघ पटकन, आपला टाइम राहिला नाही. अवघड आहे भो. काय झालं बाबा, नारळ फुटा ना का? अहो काय बाबा, एवढं नारळ फुटा ना तुम्हाला राव. हा मग मी पुढे त्या का टोल्यातच पुढतो. ए किरण्या इकडे रे, एवढं नारळ दे ना पुढे. अरे काय सोन्या, तुला एवढं नारळ फुटा ना करावं. आपला किती टाइम राहिला तिकडं? नारळ दे पुढे. ए सोन्या, अरे काय विषय, नारळ कोण फुटा नाही? अरे काय किरण्या, मला एवढं डायलॉग वाजी केलं तुझा नारळ फुटा नका. नीट फोड ना नारळ, जोर लांब जरा. हॅलो. ए सोन्या, अरे कुठे आहे तुम्ही? अरे येऊ राहिलं बाबा. अरे बस यायचा टाइम झालाय तुमचा, अजून पत्ता नाही. अरे काय नाही बाबा, ते रस्त्याने बाबा भेटले, आता त्याचे नारळ फोड राहिलो. काय? अरे तुम्ही येडे बिडे का रे? तुम्हाला काम महत्वाचं एकदम, म्हातारा महत्वाचं आहे. ते काय म्हाताऱ्याच्या नादी लागले तुम्ही? एक 5 मिनिटात आलो फक्त. तुम्ही या लवकर, नाही तुम्हाला सोडून निघून जाईन मी. हा अरे आलो बाबा, आलो 5 मिनिटात आलो. ए भाऊ, झालं तुमच्या मनासारखं. तुमच्यामुळे माझी बस हुकली, आता तुमच्यामुळे माझ्या कामाची वांदे झाली. काय किरण्या, बस गेली. तुला म्हणलं तो सोन्या, नको बाबाच्या नादी लागू. गेली ना नोकरी, आता घरच्याला काय तोंड दाखवू मी? हा राव किरण्या, त्या बाबाच्या नादी लागलो, अख्खा खेळ करून घेतला. दावल मलिक बाबा. सोन्या आता कसं रे, गेली ना आता नोकरी, आता घरी कोणत्या तोंडाने जाऊ मी? अरे आधीच एवढं कर्ज झालंय. अरे सोन्या, एवढं दावल मालकाची मी एवढी मनापासून सेवा केली, मला नव्हतं वाटलं आज या देवाच्या दारामध्ये असं पळ भेट म्हणून. मला ना आता या देवावर दिसत नाही राहिला. ए किरण्या, किरण्या, ए किरण्या, अरे काय एवढं टेन्शन घेतो राव. हॅलो. अरे सोन्या, त्या आपण ज्या बस मध्ये जाणार होतो त्या बसचा अपघात झाला रे, दरीत कोसळली ती. काय? खरंच यार, तुमच्यामुळे वाचलो यार मी. किरण्या, काय रे? आपण ज्या बस मध्ये जाणार होतो का, हा. ती बस दरीत कोसळली. किरण्या, अरे आपण ज्या कंपनीला काल रिझ्यूम पाठवला होता का, तिथे आपली नोकरी फिक्स झाली. काय? हा, त्यांनी आपलं उद्यापासून कामाला बनवलं.
खरंच माझ्या दावल मालकाचे उपकार. जे गेलंय ते जाऊ दे. जे तुला मिळणार आहे ते तुला कायमस्वरूपी मिळवून देईल. हा जावल मलिक बाबाचा शब्द आहे. दोम दोम जावल मलिक बाबा. दोम दोम शाह दावल मलिक.